या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत पायोनियर किड्स इंग्लिश स्कूल। संपूर्ण महाराष्ट्रात शैक्षणिक क्षेत्रातलं अग्रगण्य नाव म्हणजे दत्ता पाटील सरांचे पायोनियर क्लासेस यांच्या सुयोग्य मार्गदर्शनाखाली आणि दूरदृष्टीनं लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आता सोलापुरात पायोनियर किड्स इंग्लिश स्कूल। ऍडमिशन्स ओपन, नो डोनेशन, प्ले ग्रुप, नर्सरी, LKG, UKG मुलामुलींची उत्कृष्ट प्रगती साधण्यासाठी पालकांच्या आग्रहामुळे निर्माण झालेली पायोनियर किड्स न्यू पाठशापेठ, दत्तनगर, सोलापूर। एप्रिल 2025 मध्ये सुरू झालेल्या परीक्षा या जवळपास संपल्या आहेत। अद्याप काही अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुरू आहेत। परीक्षा झाल्यानंतर 10 ते 12 दिवसात परीक्षांचा निकाल लावण्यास सुरुवात झाली आहे। MBA आणि इंजिनिअरिंगच्या परीक्षा 17 जूनला संपल्या आहेत। पदवी आणि पदव्युत्तर मिळून 53 अभ्यासक्रमांमधील 4 ते 8 सत्रांमध्ये परीक्षा पार पडल्या आहेत। सुमारे 400 परीक्षांचा निकाल लागणार असून 20 दिवसात 90 परीक्षांचा निकाल जाहीर झाला आहे। BA, LLB, LLM, MBA आणि इंजिनिअरिंगच्या परीक्षांचे निकाल तयार करण्याचं काम सुरू आहे। साधारणतः आणखी 300 निकाल जाहीर होणार आहेत। 2 दिवसात BAचा निकाल लागणार आहे। माजी नगरसेवक चिदानंद रेवणसिद्ध वनारोटे हे सोलापूर महापालिकेत सन 2002 ते 2007 या कालावधीत काँग्रेस पक्षाचे नगरसेवक होते, तर गेली अनेक वर्षे ते सामाजिक क्षेत्रात कार्यरत होते। श्रद्धानंद समाज सार्वजनिक आजोबा गणपती ट्रस्टचे ते अध्यक्ष होते, तर मध्यवर्ती बसवेश्वर जन्मोत्सव मंडळाचे ते संस्थापक अध्यक्ष होते। याचबरोबर पांजरापोळ संस्था, सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीवर ते विश्वस्त म्हणून कार्यरत होते। गेल्या काही दिवसांपासून ते खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते। शुक्रवारी पहाटे रुग्णालयातच त्यांना हृदयविकाराचा झटका आला, यामध्ये त्यांचं निधन झालं। महाराष्ट्रातील इयत्ता 1ली ते 5वी मराठी माध्यमातील शाळांमध्ये हिंदी भाषा सक्तीनं शिकवण्याच्या निर्णयाविरोधात डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीनं शुक्रवारी तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला। हा निर्णय महाराष्ट्राच्या भाषिक आणि सांस्कृतिक अस्मितेवर आघात करणारा असून तो राज्यघटनेतील मूल्यांशी विसंगत असल्याचं युवा महासंघानं स्पष्ट केलं। युवा महासंघाच्या केंद्रीय समिती सदस्य ॲडव्होकेट अनिल वासम यांनी याविषयी अधिक माहिती दिली। सध्या पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस असल्यानं सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी मानल्या जाणाऱ्या उजनी धरणातील पाणीसाठ्यात वेगानं वाढ होऊ लागली। विशेषतः उजनीच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असून पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे दौंड इथल्या विसर्गात वाढ होण्याची शक्यता आहे। त्यामुळे उपयुक्त पाणीसाठ्यात देखील मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे। उजनीच्या वरच्या भागातील घोड धरणातून 5500 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे। या पार्श्वभूमीवर पूर नियंत्रणासाठी शुक्रवारी 20 जून रोजी दुपारी 2:15 वाजता विद्युत गृहातून 1600 क्युसेक तर सांडव्यावरून सायंकाळी 5 वाजता 10,000 क्युसेक असं एकूण 11,600 क्युसेक पाणी भीमेच्या पात्रात सोडण्यात आलं असून पावसाच्या प्रमाणानुसार यात कमी जास्त होण्याची शक्यता आहे। मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या, अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या आणि वारंवार वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर सोलापूर शहरात वाहतूक पोलिसांकडून नियमित कारवाई करण्यात येत असते। आता जे वाहन चालक मद्यप्राशन करून वाहन चालवतील, तसंच अवैध प्रवासी वाहतूक करतील आणि वारंवार वाहतूक नियमांचं उल्लंघन करतील अशा वाहन चालकांवर त्यांचे वाहन चालवण्याचे परवाने अर्थात लायसन्स निलंबित करण्याची धडक कारवाई करण्यात येणार आहे। सन 2025 मध्ये प्रत्येक महिन्यात लायसन्स निलंबित होण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सोलापूर यांच्याकडे प्रस्ताव पाठवून एकूण 80 वाहन परवाने निलंबनाची कारवाई करण्यात आली। सोलापुरातील वसंत विहार फेज 3 शिवसेना शाखेच्या नामफलक आणि वार्ताफलकाचं अनावरण शिवसेना शहर उत्तरचे शहर प्रमुख महेश धाराशिवकर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आलं। प्रारंभी महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज तसंच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। शिवसेना वार्ताफलकाचं अनावरण महिला आघाडीच्या स्वाती रुपनर आणि वैशाली सातपुते यांच्या हस्ते करण्यात आलं। या कार्यक्रमाला शिवसेना शहर मध्य आणि शहर संघटक सुरेश जगताप, विद्यार्थी सेनेचे लहू गायकवाड यांचा विशेष सत्कार मान्यवरांनी केला। या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत
पायोनियर किड्स इंग्लिश स्कूल संपूर्ण महाराष्ट्रात शैक्षणिक क्षेत्रातलं अग्रगण्य नाव म्हणजे दत्ता पाटील सरांचे पायोनियर क्लासेस यांच्या सुयोग्य मार्गदर्शनाखाली आणि दूरदृष्टीनं लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आता सोलापुरात पायोनियर किड्स इंग्लिश स्कूल ऍडमिशन्स ओपन, नो डोनेशन, प्ले ग्रुप, नर्सरी, LKG, UKG मुलामुलींची उत्कृष्ट प्रगती साधण्यासाठी पालकांच्या आग्रहामुळे निर्माण झालेली पायोनियर किड्स न्यू पाठशापेठ दत्तनगर सोलापूर.